नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण मराठीची जी पूर्व भाषा आहे ती महाराष्ट्री प्राकृत या भाषेविषयी माहिती घेतली आणि या महाराष्ट्री प्राकृत भाषेमध्ये जे महत्त्वाचे ग्रंथ आहेत आणि त्या ग्रंथामध्ये जे मराठीचे उल्लेख किंवा मराठीचे संदर्भ सापडतात त्याच्याविषयी आपण चर्चा केली। या भागामध्ये महाराष्ट्री प्राकृत नंतर महाराष्ट्री अपभ्रंश नावाची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये मराठीची काही रूपं आपल्याला पाहायला मिळतात, मराठीचे संदर्भ पाहायला मिळतात। महाराष्ट्री प्राकृत ही भाषा साधारणतः 7व्या-8व्या शतकापर्यंत महाराष्ट्रामध्ये ग्रंथरूपाने विकसित झालेली दिसते। साधारणतः 9व्या-10व्या शतकापासून भारतामध्ये बहुतेक सर्व प्राकृत भाषांमध्ये लक्षणीय बदल झाले आणि हे बदल का झाले तर त्या काळामध्ये जे शैव, बौद्ध, जैन, नाथ हे जे संप्रदाय उदयास आले किंवा संप्रदाय होते, या संप्रदायांनी आपापल्या प्रादेशिक भाषेमध्ये ह्या साहित्य रचना निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या काही लेखकांनी आपली ग्रंथरचना करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये ही अपभ्रंश महाराष्ट्री प्राकृतची भाषा त्यांनी वापरलेली दिसून येते। महाराष्ट्री अपभ्रंश भाषेचं रूप किंवा तिची बीजे साधारणतः 8व्या-9व्या शतकापासून आपल्याला दिसतात आणि ही भाषा साधारणतः 12व्या शतकापर्यंत विकसित झालेली आहे आणि पुढे तुम्हाला माहिती आहे की 12व्या शतकाच्या अखेरीस आपल्याला मराठीचं नवं रूप पाहायला मिळतं। परंतु या 300-400 वर्षामध्ये मराठी साहित्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जी महाराष्ट्र अपभ्रंश नावाची भाषा होती त्या भाषेमध्ये अनेक लेखकांनी आपल्या ग्रंथरचना केलेल्या दिसून येतात। आता या अपभ्रंश भाषेतल्या रचना आणि मराठी यांचा काय संबंध आहे तर अनेक विद्वानांच्या मते ही महाराष्ट्री अपभ्रंश भाषा जी आहे तीच मराठीची पूर्व भाषा आहे, मराठीचं पूर्व रूप आहे आणि या महाराष्ट्री अपभ्रंशाच्या पूर्वी महाराष्ट्री प्राकृत होती की जी नंतर आज आपण जिला मराठी म्हणतो त्यामध्ये ती विकसित झालेली दिसते। इसवी सनाच्या 8व्या-9व्या शतकामध्ये झालेल्या एका कवीनं महाराष्ट्रीय अपभ्रंश भाषेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रचना केलेल्या दिसून येतात। त्याच्यामध्ये कवी स्वयंभू नावाचा एक कवी आहे आणि या कवीला कवी नामवर सिंह नावाचे हिंदीतले एक समीक्षक आहेत, त्यांनी अपभ्रंश साहित्याचा वाल्मिकी असं म्हटलेलं आहे। तर गवा तगारे यांनी त्याला महाराष्ट्री अपभ्रंश भाषेतला व्यास असं म्हटलेलं आहे आणि त्याच्या ज्या रचना आहेत त्या रचना या महाराष्ट्री अपभ्रंश भाषेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत। त्यानं लिहिलेल्या ग्रंथांमध्ये पौमचर्यू म्हणजे पद्मचरित्र, ज्याला रामायण असं म्हटलं जातं जैनांच्यामध्ये, त्यानंतर अरिष्टनेमी चरित्र किंवा रिट्टनेमीचर्यू असं त्याचं नाव आहे, त्यानंतर हरिवंश पुराण नावाची एक दीर्घ रचना या कवीनं केलेलं आहे आणि हा कवी महाराष्ट्रातील विदर्भातला होता असंही त्याच्याविषयी आपल्याला माहिती मिळते। आणि या कवीनं ज्या ग्रंथरचना केलेल्या आहेत, या 2-3 ग्रंथरचना ज्या आहेत त्या ग्रंथामध्ये मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि महाराष्ट्र प्रदेश यांचं वर्णन, इथल्या चालीरीतली, इथल्या परंपरा यांचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं। पुढे 10व्या शतकामध्ये पुष्पदंत नावाचा एक कवी होऊन गेला आणि त्यानं अपभ्रंश भाषेमध्ये महापुराण नावाचं ग्रंथ लिहिला। आता हा जो कवी आहे तो मूळचा बघा विदर्भातील मान्यखेड म्हणजे गुलबर्ग परिसरामध्ये तो नंतर आलेला आहे। विदर्भातील मान्यखेड, मलखेड असं गाव आहे, त्याचं ते गाव असावं आणि तो नंतर गुलबर्गा येथे भरत नावाचा जो प्रधान होता त्या प्रधानाच्या आश्रयाला आलेला आहे आणि तिथं आल्यानंतर त्यानं जशहर चरित्र किंवा नागकुमार चरित्र ही काव्य त्यानं लिहिलेली आहेत
आणि अनेक मराठी महाराष्ट्री भाषेतल्या देशी भाषांचा वापर त्यानं केलेला आहे. पल वैद्य नावाचे एक समीक्षक प्राकृतचे अभ्यासक होऊन गेले आणि त्यांनी या शहर चरित्राची संपादन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मराठीचा जो भाग आहे किंवा मराठीचं व्याकरण आहे, मराठीच्या व्याकरणाचं पृथक्करण केलेलं आहे आणि मराठीचं पूर्वरूप शोधण्यासाठी कसं शोधावं मराठीचं पूर्वरूप आणि मराठी अपभ्रंश महाराष्ट्रीय अपभ्रंश भाषेमध्ये मराठीचं रूप कसं दिसतं याची चर्चा त्यांनी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर पुढं कवी धनपाल नावाचा एक कवी आहे, त्यानं भविष्यदत्त कथा नावाची कथा लिहिली आहे. कवी धनेश्वर नावाचा एक कवी आहे, त्यानं सुंदरी चरित्र लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर कणकामर नावाचा एक कवी आहे, त्यानं करकंड चरियू लिहिलेलं आहे. आता हे जे करकंड चरियू आहे ते मराठी साहित्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर पुढे मग 10व्या शतकामध्ये जोईंदू नावाचा कवी आहे, ज्यानं परमात्मा प्रकाश नावाचा ग्रंथ लिहिला आहे की जो आपल्याला वैदिक परंपरेमध्ये सुद्धा महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर हा जो जोईंदू नावाचा कवी आहे त्याने योगसार नावाचा कवी लिहिलेला आहे. त्यानंतर रईधू नावाचा एक कवी आहे की जो मध्य प्रदेशामध्ये झालेला आहे. त्याच्या अनेक रचना आपल्याला महाराष्ट्री अपभ्रंश भाषेमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर रामसिंह नावाचा एक शैव कवी होऊन गेला 10व्या शतकामध्ये बरं का. त्यानं पाहुड दोहा नावाचा एक काव्य लिहिलेलं आहे. आणि याच काळामध्ये अनेक बौद्ध सिद्ध होते त्या काळामध्ये जे भटकंती करत होते, त्यांनी मुक्तक काव्यसुद्धा लिहिलेली आहेत. काही त्यांनी त्याचबरोबर जे नाथ संप्रदायातले लोक होते त्यामध्ये कानिपनाथ यांनी काही कानिपांची मुक्तक काव्य आपल्याला जी अपभ्रंश भाषेमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये काही मराठीचे संदर्भ आपल्याला पुढं सापडतात. सट्टक नावाचा एक काव्यप्रकार आहे, तो काव्यप्रकार महाराष्ट्रामध्ये खूप पुढं आलेला आहे नंतर, किंवा महाराष्ट्रीय अपभ्रंश भाषेमध्ये हे काव्य आहे. तर ते काव्य म्हणजे नाट्यरूपानं काव्य सादर केलं जातं. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रीय अपभ्रंश भाषेमध्ये आपल्याला अनेक ग्रंथकारांची माहिती आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला लक्षात आलं असेल की 10व्या शतकामध्ये गोरक्षनाथ व अमरनाथ हे जे या दोघांच्या ज्या रचना आहेत, म्हणजे अमरनाथ गोरक्ष गीता नावाची जे काव्य आहे ते तुम्हाला माहिती आहे की आपण मराठीच्या काही पूर्वरूपांचा शोध घेत असताना त्याच्यामध्ये आपल्याला मराठीचे शब्द किंवा संदर्भ सापडतात. किंवा अमरनाथ संवाद नावाचं काव्य आहे, तर ही महाराष्ट्रीय अपभ्रंशाची काही रूपं आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे अनेक कवी, मुकुंदराज जो पुढे येणारा कवी, आपला मराठी साहित्यातला पहिला कवी किंवा मराठीतला आद्य कवी असं ज्याला म्हटलं जातं, त्याच्यापूर्वी महाराष्ट्री अपभ्रंश भाषेमध्ये मराठी भाषा अस्तित्वात होती हे असं आपल्याला दिसून येतं. कारण ही जी काव्य आता मी ज्यांचा उल्लेख केला याच्याशिवाय अनेक कवी आहेत की ज्या कवींनी आपल्याला या महाराष्ट्रीय अपभ्रंश भाषेमध्ये आपल्या ग्रंथरचना केलेल्या दिसून येतात. तर त्याच्यामध्ये अजून काही कवींची नावं आपल्याला घेता येतील, पण विस्तार भयास आपण या काही महत्त्वाच्या कवींची ओळख आपण इथं करून घेतलेली आहे. तर कवी स्वयंभू असेल, कवी पुष्पदंत असेल, कवी धनपाल असेल, कवी कणकामर असेल किंवा कवी जोईंदू असेल, या लोकांनी जे मराठी साहित्यामध्ये योगदान दिलेलं आहे मराठीच्या पूर्व भाषेमध्ये, महाराष्ट्रीय अपभ्रंश भाषेमध्ये, त्याची नोंद घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढं आपण जसे येतो की 11व्या शतकामध्ये येतो, 12व्या शतकामध्ये येतो आणि 12व्या शतकामध्ये आपल्याला मराठी साहित्यातला पहाटेचा शुक्र तारा असे ज्याला म्हटलं जातं तो मुकुंदराज. त्या मुकुंदराजाचा विवेक सिंधू हा ग्रंथ आपण पहिला ग्रंथ मानतो, परंतु विवेक सिंधूच्या पूर्वी मराठी काय होती याचा जर आपण शोध घ्यायला गेलो तर आपल्याला महाराष्ट्री प्राकृत भाषेकडे वळावं लागतं. 13व्या शतकानंतर मराठीची वेगवेगळी रूपं आपल्याला पाहायला मिळतात. मग मराठी महानुभाव संप्रदायामध्ये आलेली मराठी आहे,
वारकरी संप्रदायामध्ये आलेली मराठी आहे. परंतु 13व्या शतकाच्या आधी 12व्या शतकात मुकुंदराज, 12व्या शतकाच्या आधी 11व्या शतकामध्ये काही मराठीचे उल्लेख आणि 10व्या शतकामध्ये 9व्या शतकामध्ये 8व्या शतकामध्ये जी मराठी होती ती मराठी महाराष्ट्री अपभ्रंश रूपात होती आणि त्याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी मराठीचा पूर्वशोध घेत असताना आपल्याला मागं जेव्हा आपण जातो तेव्हा मराठीच्या पूर्वी महाराष्ट्री अपभ्रंश भाषा आणि त्यातील ग्रंथांचे संदर्भ घ्यावे लागतात. आणि त्याच्यापूर्वी महाराष्ट्री प्राकृत जिला आपण म्हणतो त्या महाराष्ट्री प्राकृत ग्रंथाचा शोध घेत घेत जर आपण मागं गेलो तर मराठीचा पूर्व इतिहास हा 2000 वर्षापूर्वीपर्यंत आपल्याला सापडत जातो. आणि म्हणून आपल्याला मराठीच्या पूर्व भाषेमध्ये जे महाराष्ट्री प्राकृत आणि महाराष्ट्री अपभ्रंश भाषेमध्ये जे काही उल्लेख सापडतात, जे काही संदर्भ सापडतात त्यांचा परिचय या निमित्तानं आपण करून घेतलेला आहे. धन्यवाद.